आता पुढील प्रश्न बघूया. मेनी टाइम्स यू कॅनॉट ईट हॉट फूड ड्यू टू इन्फ्लेमेशन ऑर अल्सरेशन इन द माउथ. याचा अर्थ काय? मेनी टाइम्स यू कॅनॉट ईट म्हणजे काही वेळेला तुम्ही खाऊ शकत नाही हॉट फूड, गरम अन्न, ड्यू टू इन्फ्लेमेशन ऑल अल्सरेशन इन माउथ. म्हणजे आतल्या ज्या आपल्या तोंडामध्ये इन्फ्लेमेशन म्हणजे सूज आलेली असते किंवा अल्सरेशन म्हणजे जखमा झालेल्या असतात इन द माउथ. तोंडामध्ये आतमध्ये काही वेळेला सूज येते किंवा लालसर होतं किंवा जखमा होतात आणि त्यामुळे आपण अन्नपदार्थ खाऊ शकत नाही. तर ते का होतं? तर त्याचं त्यांनी एक कारण सांगितलेलं आहे. द इन्फ्लेमेशन ऑर अल्सरेशन इन द माउथ अकर्स ड्यू टू लॅक ऑफ इनफ व्हिटॅमिन्स इन द डाएट. त्याच्यामागे एक कारण काय आहे की तुमच्या डाएटमध्ये जे पुरेसे व्हिटॅमिन्स पाहिजेत ते व्हिटॅमिन्स कमी पडले तर तुम्हाला तोंडामध्ये तोंड येणे, ज्याला आपण मराठीत म्हणतो, म्हणजे तोंडामध्ये लालसरपणा होणे आणि तोंडाला असं जखमा झाल्यागत होणे, अशी कंडिशन होऊ शकते. देअरफॉर हॉट अँड स्पायसी फूड कॉजेस अनकम्फर्टेबल फिलिंग. मग अशा वेळी काय होते? तोंडात लालसर आणि इन्फ्लेमेशन झाले की गरम आणि तेलकट वगैरे पदार्थ खाल्ले की तोंडाला असं चरचरणे किंवा त्रास होण्याची शक्यता असते. तर पर्टिक्युलरली व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स डिफिशियन्सी इज सेड टू बी रिस्पॉन्सिबल फॉर सच अल्सरेशन. म्हणजे पर्टिक्युलरली व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स हे जे व्हिटॅमिन आहे यांचा जो ग्रुप आहे बी कॉम्प्लेक्सचा, यांची कमतरता जर आपल्या शरीराला पडली तर अशा प्रकारचं अल्सर तयार होतात, तोंडामध्ये तोंड येतं, असं त्यातनं समज. सेकंड क्वेश्चन. सम पर्सन एक्सपिरियन्स डिफिकल्टी इन नाईट व्हिजन सिन्स देअर चाइल्डहूड ऑर अडोलसन्स. सम पर्सन एक्सपिरियन्स म्हणजे काही लोकांना असा अनुभव असतो डिफिकल्टी इन नाईट व्हिजन म्हणजे अडथळा येतो रात्रीचं दिसण्यामध्ये, नाईट व्हिजन रात्रीचं दिसण्यामध्ये, सिन्स देअर चाइल्डहूड म्हणजे ते लहान असल्यापासून, ऑर अडोलसन किंवा मोठे झाल्यानंतर. म्हणजे काही लोकांना असं असतं की रात्रीच्या वेळी अंधुक दिसतं किंवा दिसत नाही, आणि काही लोकांना अगदी लहानपणापासून तसं असतं, काही लोकांना नंतर व्हायला लागतं. तर हे का होतं? तर फॉर अ बेटर व्हिजन व्हिटॅमिन ए इज इसेन्शियल. म्हणजे आपली दृष्टी चांगली राहण्यासाठी, आपले डोळं चांगले दिसण्यासाठी आपल्याला व्हिटॅमिन ए ह्या व्हिटॅमिन घटकाचा आपल्याला शरीराला खूप मोठी गरज असते, उपयोग असतो. इफ देअर इज डिफिशियन्सी, जर तिची कमतरता झाली ह्या व्हिटॅमिनची तर आपल्याला डिफिकल्टी इन व्हिजन, नाईट व्हिजन, इवन इन चाइल्डहूड ऑर अडल्सन. मग हे जे आपल्या जेवणातून व्हिटॅमिन ए गेलं पाहिजे आपल्या शरीराला, ते जर कमी पडलं तर त्यामुळं काय होतं की मग आपल्या दृष्टीवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे बॅलन्स डाएट कसा महत्त्वाचा आहे बघा. मग ज्यामध्ये व्हिटॅमिन बी असलं तर तुम्हाला तोंड येण्याचा त्रास होणार नाही, व्हिटॅमिन ए असलं तर तुम्हाला दिसण्याचा त्रास होणार नाही. मग हे सगळे व्हिटॅमिन, सगळे घटक आपल्या शरीराला बॅलन्स डाएटमधनं का मिळणं गरजेचं असतं? तर यामुळं आपलं शरीर टोटली निरोगी राहू शकतं, हेल्दी राहू शकतं. आता विटॅमिन्सबद्दल थोडं बघूया. व्हॉट इज विटॅमिन्स? विटॅमिन्स आर रिक्वायर्ड फॉर प्रॉपर फंक्शन अँड मेंटेनन्स ऑफ द बॉडी. विटॅमिन्स हे कशासाठी उपयुक्त आहेत? तर आपल्या शरीराचं योग्य काम करणं आणि त्यांचा मेंटेनन्स म्हणजे त्यांची देखभाल करण्यासाठी विटॅमिनची गरज असते. तर काय टाईप्स काय आहेत विटॅमिनचे? द मेन टाईप्स ऑफ विटॅमिन्स आर ॲज फॉलोज. म्हणजे मेन जे 2 टाईप्स आहेत विटॅमिनचे ते खालीलप्रमाणे आहेत. पहिला टाईप फॅट सोल्युबल विटॅमिन. 2 टाईप्स आहेत, एक फॅट सोल्युबल विटॅमिन, दुसरं वॉटर सोल्युबल विटॅमिन. फॅट सोल्युबल म्हणजे जे फॅट्समध्ये विरघळतात ते, आणि वॉटर सोल्युबल वॉटरमध्ये विरघळतात. तर फॅट सोल्युबल म्हणजे कोणते येतात? तर ए, डी, ई, के. विटॅमिन ए, विटॅमिन डी, विटॅमिन ई आणि विटॅमिन के हे आहेत, हे फॅट सोल्युबल विटॅमिन आहेत. आणि वॉटर सोल्युबल कुठले आहेत? तर विटॅमिन बी कॉम्प्लेक्स ग्रुप आणि विटॅमिन सी हे वॉटर सोल्युबल विटॅमिन्स आहेत. आता त्यामध्ये रायबोफ्लोविन अँड निकोटिनामाइड आर नेसेसरी फॉर देअर प्रोडक्शन ऑफ FADH2 अँड NADH2 रिस्पेक्टिव्हली. पुढं आता वॉटर म्हणजे पाणी. वॉटर इज इसेन्शियल न्यूट्रिएंट म्हणजे पाणी हे आपल्या शरीरासाठी एक महत्त्वाची पदार्थ आहे, घटक आहे. ह्युमन बॉडी कंटेन्स अबाउट 65 to 70% वॉटर. आपलं मानवी शरीरामध्ये 65 ते 70% पाणी असतं. तर 70% वॉटर इज प्रेझेंट बाय वेट इन एव्हरी सेल
ब्लड प्लाझ्मा हॅज 90% ऑफ वॉटर. म्हणजे प्रत्येक सेलमध्ये 70% वॉटर असतं, ब्लड प्लाझ्मामध्ये 90% वॉटर असतं. लॉस ऑफ वॉटर or dehydration can cause problems with the functioning of cells and later that of the body. म्हणजे शरीरातील आपल्या जर पाणी कमी झालं तर त्यामुळं काय होतं, डिहायड्रेशन म्हणजे आपल्याला कोरडेपणा जाणवायला लागतो शरीराला, सगळं ड्रायनेस. आता समजा काही वेळेला काही लोकांना पोट खराब होतं, म्हणजे पोटाचा त्रास होतो, लूज मोशन्स चालू होतात, डायरिया, डिसेंट्री चालू होती. तर त्या अशा कंडिशनमध्ये काय होतं, तर आपल्या शरीरातील जे पाणी आहे ते कमी होत जातं, पाण्याचं प्रमाण कमी होत जातं. मग त्यामुळं काय होतं, आपल्या सेल्समधले जे पाणी आहे, प्रत्येक सेलमध्ये पाणी, त्याच्यातलं प्रमाण कमी व्हायला लागते. आणि त्यामुळे काय होतं, आपल्याला विकनेस जाणवायला लागतो, इलेक्ट्रॉल कमी पडायला लागतात आणि पाणी कमी व्हायला लागते. आणि त्यामुळे विकनेस. त्यामुळे ज्यावेळी अशा कंडिशन, डिहायड्रेटेड कंडिशन असतात, तर त्यावेळी पहिला पाणी आपल्या पोटात जाणं महत्त्वाचं असतं. मग ते काय वेळेला डॉक्टर सलाईनची पावडर म्हणून देतात, इलेक्ट्रॉल पावडर, ती पाण्यात घालून पाणी प्या म्हणून सांगतात, किंवा सलाईन लावतात, ज्यामुळे हे डिहायड्रेशन, पाण्याचं जे हे झालेलं आहे, शरीरातून निचरा झालेला आहे, तो पटकन भरून येणं गरजेचं असतं. नाहीतर ते आपले सेल्स हळूहळू वीक व्हायला लागतात, प्रत्येक सेलवर त्याचा परिणाम व्हायला लागतो. त्यामुळे पाणी हे खूप महत्त्वाची गोष्ट असते. आता फायबर्स कॅनॉट बी डायजेस्टेड अँड हेन्स दे बिकम हेल्पफुल इन डायजेशन ऑफ अदर सबस्टन्स अँड इजेशन ऑफ एक्सक्रिट्रा. फायबर्स म्हणजे काय, तंतुमय पदार्थ. तंतुमय म्हणजे जे असे रफ असतात. आता उदाहरणार्थ फायबर्स कसे असतात, पालेभाज्यामध्ये फायबर्स भरपूर असतात. फायबर्स म्हणजे असे कच्चे पदार्थ किंवा फायबर्स असतात, ते असे तंतुमय असतात. तर ते खाल्ल्यामुळं काय होतं, ते त्यांचा डायरेक्ट काय रोल नसतो फारसा आपल्या शरीरामध्ये, पचनक्रियेमध्ये. पण ते काय करतात, आपण जे अन्न खातो दुसरं, तर ते पचवण्यामध्ये त्यांचा चांगला रोल असतो. आणि त्याबरोबर आपलं पोट साफ होण्यासाठी, पोटातला जो मल असतो तो बाहेर निघण्यासाठी जे फायबरयुक्त आपण अन्न खाल्लं तर ते आपलं पोट साफ होतं. म्हणून डॉक्टर सांगतात की पालेभाज्या वगैरे खावा. पालेभाज्या खावा का, तर आपलं पोट साफ होतं आणि पचनक्रिया सुधारते, आणि त्यातले काही विटॅमिन्स किंवा जे इसेन्शियल घटक आहेत ते आपल्या शरीराला मिळतात. त्यामुळे तंतुमय आहार आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचा असतो. तर ते तंतुमय आहार म्हणजे फायबर्स. तर फायबर्स कॅनॉट बी डायजेस्टेड अँड हेन्स दे आर बिकम हेल्पफुल इन डायजेशन ऑफ द सबस्टन्स ऑफ अदर सबस्टन्स अँड इजेशन ऑफ एक्सेट्रा. म्हणजे जे खराब शरीरातली द्रव्य आहेत, म्हणजे मल वगैरे, तर ते बाहेर टाकण्यासाठी त्या फायबर्सचा उपयोग होतो. इन लिफी व्हेजिटेबल्स, फ्रूट्स अँड सिरियल्स देर इज अ गुड अमाऊंट ऑफ फायबर्स. म्हणजे लिफी म्हणजे पालेदार भाजीपाला, त्यानंतर फळं आणि कडधान्य यांच्यामध्ये फायबरचे प्रमाण चांगलं असतं. त्यामुळे आपली पचनसंस्था चांगली राहते. त्यानंतर आता पुढचा प्रश्न, व्हॉट हॅपन्स टू द सेल्स ऑफ इंज्युर्ड टिश्यू. म्हणजे इंज्युर्ड टिश्यू म्हणजे जे जखमी झालेले आपल्या शरीराची टिश्यूला बहुतेक उती काहीतरी म्हणतात असं मराठीमध्ये, उती असतात. तर त्या टिश्यूंना काय होतं, त्यांच्या सेलना, त्यांच्या पेशींना इंजुरी झाल्यानंतर. आपल्याला समजा एखाद्या मार लागला, एखाद्या हाताला किंवा कुठं जखम झाली, मार, तर तिथल्या सेल्सला काय होतं, हा त्याचा अर्थ. व्हॉट हॅपन्स टू द सेल्स ऑफ इंज्युर्ड टिश्यू. तर आफ्टर इंजुरी द सेल्स अँड द टिश्यू आर नॉट एबल टू परफॉर्म द रेग्युलर फंक्शन्स इमिजिएटली. म्हणजे समजा एखाद्या हाताला आपल्या काहीतरी मार लागला आहे, तर आपण इमिजिएटली काम करू शकतो काय, नाही. मग तो दुखायला लागतो आहे, मग आपण त्याला विश्रांती देतो. ॲट द साईट ऑफ इंजुरी द ब्लड कॅपिलरीज रप्चर. म्हणजे समजा जखम झाली, तर त्या साईट ऑफ इंजुरी म्हणजे जी इंजुरी झालेली जागा आहे, मार लागलेली जागा आहे, तिथल्या ब्लड वेसल्स रप्चर होतात, म्हणजे रक्तवाहिन्या फुटतात. मग त्यामुळं काय होतं, द एरिया गेट्स इन्फ्लेम्ड. मग त्यामुळे तिथला जो भाग आहे तो इन्फ्लेम होतो, म्हणजे असा सुजतो, लालसर होतो, कारण तिथल्या रक्तवाहिन्या रप्चर झालेल्या असतात. मेनी सेल्स आर डॅमेज्ड. म्हणजे खूपशा तिथल्या पेशी ह्या खराब झालेल्या असतात मार बसल्यामुळे. द पेन रिसेप्टर्स नर्व्स इंड्यूस पेन. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे पेन रिसेप्टर असतात, म्हणजे वेदनेचे वाहन करणारे, त्या काय करतात, मेंदूकडून वेदनेचे वाहन करणारे जे रिसेप्टर असतात, तर त्या
आपल्याला तिथं कळ निर्माण करतात. त्यामुळं काय होतं, जो भागाला आपल्या मार लागला आहे तिथं लालसरपणा येतो, सूज येते, कळ येते आणि तिथलं सेल्स डॅमेज होतात. आता पुढील प्रश्न, व्हेदर न्यू सेल्स आर फॉर्मड ड्युरिंग हिलिंग ऑफ वुंड. म्हणजे ज्यावेळी जखम भरते, हिलिंग ऑफ वुंड म्हणजे काय, जखम भरते त्यावेळी न्यू सेल्स आर फॉर्मड म्हणजे नवीन सेल्स तयार होतात का, तर यस. ॲज द वुंड हिल्स देर इज स्कॅब डेव्हलपड. म्हणजे जशी जखम भरते तसं तिथं स्कॅब डेव्हलप होतो. स्कॅब म्हणजे काय, आपण त्याला मराठीत खपली म्हणतो. म्हणजे जशी जखम भरून यायला लागते त्यावेळी स्कॅब डेव्हलप व्हायला लागते, म्हणजे खपली तयार व्हायला लागते. द सेल सराउंडिंग द वुंड्स starts dividing rapidly and the cells lost in the injury restored back. म्हणजे जे सेल्स सराउंडिंग म्हणजे जे जखमेच्या भोवतीचे जे सेल्स पेशी होत्या त्या सगळ्या फास्ट बरे व्हायला लागतात आणि सेल्स लॉस्ट इन द इंजुरी रिस्टोर्ड बॅक म्हणजे जे तिथनं खराब झालेले आहेत सेल्स त्यांच्या जागी नवीन सेल्स चांगल्या पद्धतीनं तयार व्हायला लागतात. इन दिस वे न्यू सेल्स आर फॉर्मड अँड सेल डिव्हिजन टू हील द वुंड. अशा पद्धतीनं मग ज्यावेळी जखम भरायला लागते, आपण औषधं घेतल्यामुळं किंवा काही औषध लावल्यामुळं किंवा काही औषधं खाल्ल्यामुळं विटॅमिन्स वगैरे पण लवकर जखम भरायला लागते, तर त्यावेळी काय होतं, तर ते जे जुने सेल्स असतात ते निघून जातात आणि तिथे नवीन सेल्स त्यांची डिवाईड वाढ सुरू होते. अशा पद्धतीनं तिथं ती जखम बरी होऊन परत होती तशी आपली स्किन, त्वचा तयार होते. दिस इज द सेकंड. अशा पद्धतीनं आपण थोडंसं माहिती घेतलेली आहे चॅप्टर 2 मधली आणि तुम्ही नक्की ऐका. कसं वाटलं तुम्हाला, आवडलं का ते सांगा. थँक्यू.